आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आकाश भरारी घेणाऱ्या महिलांच्या यशोगाथा आम्ही तुम्हाला दररोज दाखवत आहोत। परिस्थितीपुढे न झुकता आपलं यश गाठणाऱ्या अशाच काही जिगरबाज प्रकाश ज्योतींच्या या यशोगाथा। वर्षाचे 12 महिने उपलब्ध असलेलं फळ म्हणजे केळी, पण हे फळ पिकवताना मेहनतही तितकीच घ्यावी लागते। असेच कष्ट उपसून आधुनिक पद्धतीने केळीची लागवड केली ती यवतमाळच्या लक्ष्मी पारवेकर यांनी। घर संसाराला मदतीचा हात तर दिलाच, बरोबरीने इतर महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला। लक्ष्मीताई पारवेकर जे बोलल्या ते त्यांनी कृतीत आणून दाखवलंय। एसटीत नोकरी करणाऱ्या सासऱ्यांच्या अकाली निधनानंतर पतीला अनुकंपा तत्वावर नोकरी लागली। घरातून बाहेर पडत त्यांनी शेतीत निर्णायक भूमिका वठवायला सुरुवात केली। आपल्या घरच्या पारंपरिक शेतीला पाण्याची सोय असून देखील ते कापूस, सोयाबीन सारख्या कोरडवाहू पिकांची लागवड करीत होते, पण ही शेती फारशी परवडत नव्हती। मग लक्ष्मीताईंनी शेती करताना बागायती पिकांकडे आपला मोर्चा वळवला। सुरुवातीला त्यांनी ऊसाची लागवड केली। सरासरी 40 प्रमाणे असं 5 एकर मध्ये 5 चौकी 200 टन ऊसाचं असं उत्पन्न निघालं। आणि नंतर गेली वर्षी मी 3/8/2011 टिसू कल्चर या जातीची केळीची लागवड केली। अवघड 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या लक्ष्मीताईंनी शेतीत उतरल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा चंग बांधला। त्यांच्या कामाला घरातून प्रोत्साहन तर मिळत होतं, पण जोडीला दैनिक अॅग्रोवनची साथ होती। लक्ष्मीताई दैनिक अॅग्रोवनच्या नियमित वाचक आहेत। अॅग्रोवन मधून मिळणाऱ्या माहितीच्या जोरावर त्यांनी ऊसाबरोबर केळी लागवडीचा निर्णय घेतला। गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 1.5 एकरांवर G9 वाणाच्या केळीची 7 फूट बाय 7 फुटांवर लागवड केली। केळीची विक्री पुसदच्या व्यापाऱ्याला 12 रुपये किलो प्रमाणे केली। त्यापासून त्यांना 4,40,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं। तर 1.5 एकर केळीसाठी आलेला 80,000 रुपयांचा खर्च वगळता त्यांना 3,60,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय। आता त्यांनी केळीच्या खोडव्याचं उत्पादन घेतलंय। केळी आता खोडव्याची आमची जनत आहे, तर ते समजा मार्च महिन्यामध्ये समजा विक्रीला येते। तर सरासरी भावाच्या नुसार आता अंदाजे आम्ही त्याचं 3 लाखापर्यंत सरासरी उत्पन्न धरलेले आहे। एका साईडला थोडंसं 3 गुंठे जागा रिकामी होती, त्याच्यामध्ये आम्ही ग्लॅडिएटर लांबदांडीचा गुलाबाची लागवड केलेली आहे। आणि त्याची सरासरी आम्हाला 600 झाडं आहेत आणि ते 600 झाडापासून 100 रुपये 100 फुलं दररोजचे 1 रुपये प्रमाणे असं 100 रुपये दररोजचं उत्पन्न निघते 3,000 रुपये महिन्यापर्यंत। आणि त्याच्यावर चालर चिलर आपला खर्च शेतीचं मेंटेनन्स आम्ही त्याच्यावर करतो। त्यांच्या शेतीतल्या प्रयोगशीलतेला कृषी विभागाची देखील चांगली साथ मिळते। G9 हे व्हरायटी वापरली आहे आणि त्यापासून त्यांनी चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेतलेलं आहे। लक्ष्मीताईंनी आतापर्यंत गावातल्या 10 ते 12 महिलांचा गट तयार केलाय। या गटानं केळीची शेती पाहण्यासाठी जळगावचा दौरा देखील केलाय। त्याचा महागाव परिसरात केळीचं क्षेत्र वाढण्यास फायदा झालाय। आपल्या पत्नीनं आधुनिक शेतीचं यशस्वी तंत्र सहजतेनं स्वीकारल्यानं पती बापूजी पारवेकरांना आनंद वाटतो। विशेष म्हणजे आपल्या गैरहजेरीत शेती चांगली विकसित झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तिने सर्व शेतीची धुरा सांभाळली आणि आज रोजी ती शेती करते, त्याचा मला अभिमान आहे। विदर्भातला शेतकरी उत्पादन काढण्यात कमी पडत नाही, पण मायबाप सरकार त्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळेल याची काळजी घेत नसल्याची खंत लक्ष्मीताईंनी व्यक्त केली आहे। प्रत्येक बियाणाचे भाव हे लागवड करण्यापूर्वी शासनाने द्यायला पाहिजे आणि त्यानुसार मग शेतकरी त्याच्यावर खर्च करतो, त्याच्यावर अधिक उत्पन्न देण्यास भर देतो। माझं एक शासनाला असं म्हणणं आहे की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासनाचं प्रत्येक फळाचं प्रत्येक फुलाचं हे मार्केटिंग असणं गरजेचं आहे। गावोगावी घरोघरी जर पुरुष शेतीत कुठं कमी पडत असतील तर तिथं महिला आपलं नेतृत्व कौशल्य सिद्ध करून दाखवतातच। लक्ष्मीताई पारवेकरांप्रमाणे गावोगावच्या कष्टाळू आणि कर्तबगार महिला शिवारात नेतृत्व करण्यासाठी पुढे आल्या तर शिवारातलं चित्र बदलून तिथं लक्ष्मी नांदायला नक्कीच मदत मिळेल। गजानन भोयर, साम टीव्ही, यवतमाळ।